खरं मन पाहिजे, पवित्र मन पाहिजे, ते तुमचं मन राहत नाही. प्रत्येकाचं मन बाधित असते आणि म्हणून आपलं मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या मनाला नेहमी स्वतंत्र ठेवायचं, बाधित होऊ द्यायचं नाही. एकदा तुमच्या मनावर बाधित झाला तुमचं मन, तर तुमचं मन तुमचं नाही आहे. एक गोष्ट सांगतो की एकदा एक मुलगा बुद्धाकडे गेला आणि बुद्धाला त्याने म्हटलं की मी नेहमी दुःखी राहतो, माझ्या मनामध्ये चिडचिडपणा असते, मी आनंदित राहत नाही. तर बुद्ध विचारतात त्याचं कारण काय? त्याचं कारण की मी एका स्त्रीवर मला ती स्त्री आवडते, मी अगदी मनातून त्या स्त्रीवर प्रेम करतो. वन वे ज्याला म्हणतो की मी अगदी मनातून त्या स्त्रीवर प्रेम करतो. बुद्धाला सांगतो की मी यासाठी दुःखी आहे की मी त्या मुलीवर अगदी मनापासून प्रेम करतो. तर ती मुलगी जेव्हा दुसऱ्याशी बोलते, दुसऱ्याच्या संपर्कात येते, तेव्हा मला दुःख होते, म्हणून मी दुःखी राहतो. बुद्ध म्हणतात की मन तुझं आहे, परंतु तुझं मन तुझ्याजवळ नाही आहे. तुझं मन कुठं आहे? तुझं मन त्या मुलीमध्ये आहे, त्या स्त्रीमध्ये आहे. आणि म्हणून तुझं मन तुझ्याजवळ नाही आहे, तुझं मन त्या स्त्रीकडे आहे, म्हणून तू दुःखी आहे. तुझं मन तुझ्याकडे वापस घे. आणि ती स्त्री कोणाशी बोलली, काही बोलली, काही फरक नाही पडणार. तुझ्या मनावर तुझं नियंत्रण ठेव, तू सुखी होशील. तर तो म्हणे ठीक आहे. मग तेव्हापासून त्यांनी आपल्या मनावर नियंत्रण ठेवलं, आपल्या मनाला मजबूत केलं. मग ती स्त्री कोणाशी बोलली तरी याला दुःख होत नव्हतं. तर जे मनाचे विकार असतात, मनाला जे बांधून ठेवतात, मन स्वतंत्र ठेवत नाही. एखाद्याचं जसं दारूचं व्यसन असेल, उदाहरण घेऊया, सगळं काही त्याच्याकडे आहे, परंतु त्याचं मन कुठं आहे? दारूत आहे. तो सगळं काही करतो, परंतु त्याचं मन दारूत आहे. जोपर्यंत त्याला ते व्यसन लागलंय, जोपर्यंत तो थोडी तरी घेणार नाही, तोपर्यंत त्याला चैन वाटणार नाही. तसं तंबाखू खर्रा, जे त्याचं मन कुठं राहते? खऱ्यात राहते. सगळं काही आहे त्याच्याकडे, पण त्याचं मन कुठं आहे? खऱ्यात आहे. जोपर्यंत त्याला खरा भेटणार नाही, तोपर्यंत त्याचं मन शांत होत नाही. आपलं मन पवित्र आहे, परंतु ते मन आपल्याजवळ नाही आहे. आपल्या मनाला आपण बंदिस्त करतो, आणि हा आपल्या तरुण पिढीमधला फार वीक पॉइंट आहे. काल आपण सांगितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जागृत राहायचं आहे. आपल्या शरीराच्या इंद्रियाप्रती जेवढे इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, जिवा, स्पर्श, मन, मनाचे 4 भाग, हे इतकं त्याच्याप्रती आपण जागृत असलं पाहिजे, सतर्क असलं पाहिजे की हे सगळं आपल्या नियंत्रित असलं पाहिजे. एखादी वस्तू
लक्ष द्यायचं नाही. डोळ्याला आपण आदेश देता आला पाहिजे की ते वस्तू दिसते पण तिकडे लक्ष नाही द्यायचं. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते हॉस्टेलमध्ये, तर त्यांच्या बाजूच्या रूममध्ये मुलं खूप गडबड करायचे, गोंधळ करायचे. त्यांचा आवाज बाबासाहेबांच्या खोलीपर्यंत यायचा. बाबासाहेबांनी काय केलं होतं? बाबासाहेबांनी कानामध्ये पोळे टाकून दिले दोन्ही कामांना. तुम्ही किती गडबड करा, मला आवाज ऐकू आला नाही पाहिजे. स्वतःची सुरक्षा. जे शब्द त्यांच्या कानापर्यंत पोहोचत होते त्याने आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवलं. कानामध्ये पोळे टाकून दिले. नियंत्रण. तुम्हाला तुमच्या इंद्रियाला विचलित करणाऱ्या गोष्टी बऱ्याच मिळतील, जे माणसाला सुरक्षित ठेवू शकत नाही. जगामध्ये, संसारामध्ये इतक्या गोष्टी, अनेक गोष्टी आहेत की ज्या माणसाला सुरक्षित ठेवत नाही. कुठेतरी त्याला बंधनात गुंतवण्याचा प्रयत्न होतो. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी स्वतःला सुरक्षित ठेवला, ज्यांनी ज्यांनी आपल्या इंद्रियावर काबू मिळवला, ज्यांनी आपल्या मनावर काबू मिळवला, नियंत्रित ठेवला, ज्यांनी आपले दोष पाहिले, ज्यांनी आपले वाईट परिणाम पाहिले, ते पुढे गेले. त्यांनी व्हिज्युअलायझेशन केलं. काही दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर दिसतात तर डोळ्यातून पाणी पडते, अश्रू आपोआप येतात. स्वतः पाहिलेले, तळपताना पाहिलेले, जीवन बर्बाद झालेले पाहिले, कुटुंब बर्बाद झालेले पाहिले, स्वतःच्या आई वडिलाला पैशासाठी मारून टाकणारे दृश्य पाहिले. व्हिज्युअलायझेशन केलं. मनाला असं छिन्न बिछिन्न करणारे प्रकार या जगामध्ये घडतात. अनेक तुम्हाला अनुभव असतील. तुमचं वय कमी आहे, अनुभव कमी असतील, परंतु काही ना काहीतरी थोड्या प्रमाणात तुम्हाला अनुभव असेल की या जगामध्ये काय चाललं, या संसारामध्ये काय चाललं. मुलगा पैशासाठी आई वडिलाला शिव्या देतो. दारूला पैसे नाही मिळाले, पत्नी कामावर जाते, पत्नीला मारतो, पैसे दे दारू प्यायला. पत्नी बिचारी शेतीच्या कामाला जाते, पैसे कमवते, हा घरी राहते, दारू पिते, पत्नीला मारतो, आई वडिलाला मारतो. ज्यांनी जन्म दिला आपल्याला, आपलं तारुण्य पण तुमच्यासाठी त्यांनी समर्पण केलं, त्या आई वडिलांची इज्जत नाही करत. तुमको क्या समजता? त्या आईला आपण पूजनीय नाही म्हणत, त्या वडिलाला आपण पूजनीय नाही म्हणत. असे अनेक उदाहरणं तुम्हाला दिसतील. एक असाच साधारण आई वडील असतात. गरिबीमध्ये मुलाला शिकवतात. मुलगा शिकतो आणि त्याला प्राध्यापकाची ड्युटी लागते. प्राध्यापक त्याला 1 लाखाच्या जवळपास पेमेंट मिळते दर महिन्याला. लग्न करते, चांगल्या घरची मुलगी पाहतो, लग्न करतो. नंतर मग त्यांना एक मुलगा होतो. मुलगा 5 वर्षाचा होतो. लोकांचं येणं जाणं वाढते आणि आई वडील म्हातारपणामध्ये झुकलागे. म्हातारपण आता मी आहो, ठीक आहे, एक मी व्हिज्युअलायझेशन करतो स्वतःचं मी व्हिज्युअलायझेशन करतो. कधी कधी चिंतन, जसं तुम्ही केलं, दृश्य पाहिलं, तसं मी स्वतःचं दृश्य पाहतो. कधी कधी जेव्हा मला म्हातारे दिसतात, असे वाकून चालणारे, काडी घेऊन चालणारे, बसून राहणार, त्याच्यानं चालणं होत नाही,
हातापायाला सुरकुत्या पडलेल्या. मुलगा जर इथं नाही बसायचं, तिकडे बस. घाणेरडे कपडे, कपडे फाटलेले. का तो मनुष्य तरुणपणी तसा होता का? व्हिज्युअलायझेशन करा. तो तरुणपणी आपल्यासारखाच होता, परंतु म्हातारपणी ती स्थिती त्याच्यावर आली. आज आम्ही तरुणपणी आहोत, तर तरुणपणी तुम्हाला म्हातारपणाची व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की म्हातारपणी आपल्याला कशी स्थिती येईल. जेव्हा आपण पाहतो की माझ्यानं चालणं होणार नाही, बसणं होणार नाही, माझ्याजवळ कोण येईल, माझी सेवा कोण करेल, मला कोण जेवण देईल, माझ्याने पूजा होणार नाही, माझ्याने पैसे मिळवणं होणार नाही, कोण माझी मदत करेल? मुलगा करेल मदत? आजकालचे मुलं म्हातारे आई वडिलांना पोसतात का? मुलगा तयार असेल तर सून पोसते का? तुम्ही व्हिज्युअलायझेशन का? त्याच्या घरी तसंच झालं. एक चांगला हॉलमध्ये बैठक व्हायचे. त्यांनी आई वडिलांना सांगितलं, आता तुमचे चांगले कपडे नाही राहत, तुम्हाला बोलता नाहीत, बसता नाहीत. एक खोली काढून दिली बाजूला, तिथं संडास बाथरूम सगळं. त्या खोलीच्या बाहेर निघायचंच नाही. कोणी आलं तरी तुमचा चेहरा नाही दिसला पाहिजे. माझे एज्युकेटेड लोक, सूटबूटवाले लोक इथं बसतील, माझी चर्चा होतील, तुम्ही यायचं नाही बाहेर. त्यांच्यासाठी वेगळं ताट, तुम्ही ते ताट, तिथं जेवण तुम्हाला मिळेल त्या ताटामध्ये, ते ताट धुवून तिथं ताट, वाटी, ग्लास तुमचे वेगळे. ज्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी एवढं केलं त्याला वेगळं ठेवलं. असेच लोक यायचे, चालले जायचे, पार्ट्या व्हायच्या. एकदा नातवाला वाटलं की माझे आजोबा आणि आजी यांची किंमत केली जात नाही, यांना अस्पृश्यासारखं, जसं आपलं अस्पृश्याचं जीवन. तुम्ही बघा आपली पिढी कुठून आली, कशी आली. व्हिज्युअलायझेशन करा. आपल्या अगोदरची जे आपले आई वडील, आपली पिढी, आम्ही ह्या सगळ्या प्रसंग डोळ्याने पाहिलेले आहेत. पंक्ती व्हायच्या. पहिलं जे ओबीसी आहे, इतर समाजाचे, आपल्या अस्पृश्य सोडून ओबीसी गावामध्ये कुणबी आहे, त्याला पहिलं आम्ही उत्तम लोक म्हणायचे, वरचे लोक. त्यांच्या पंक्ती व्हायच्या. जेवण पंक्तीमध्ये पत्रारी फेकून द्यायचे ते लोक बाहेर. आमचे लोक जायचे, त्या पत्रारीवर उष्ट थोडं थोडं जरी उरलं ते घ्यायचे आणि ते अन्न, उष्ट अन्न खायचे. कुत्रे एका बाजूने अन्न खायचा, कुत्र्यासारखं जीवन. आपले माणसं ते अन्न खायचे. त्या आपल्या पूर्वजांनी त्या पिढीमधून गेलेले आहेत. माझी आजी सकाळी सणाचा पोळा म्हणा, हिंदूचे सण आले का दुसऱ्या दिवशी जायचे प्रत्येकाच्या घरी. मग ते त्यांचे उरलेले कोणी वडे भजे जे काही बनवतील त्यावेळेस ते द्यायचे, ते घेऊन यायची माझी आईची आई, आजी. मग ते आम्ही खायचे. उष्ट त्यांनी फेकलेलं शिळं खायचे आम्ही. आम्हाला आनंद वाटायचा की अरे वा, आज खूप चांगलं. कोणाचे भजे मिळायचे, कोणाचे वडे मिळायचे, लाडू वाडू तर देत नव्हते, असेच थोडेफार. या पिढीतून व्हिज्युअलायझेशन करा. हे या पिढीतून आपण समोर आलेलो आहोत. आज आपल्याला जे मिळालेलं आहे, आपल्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या पूर्वजांनी जे श्रम केले ते श्रम भयानक आहे. खूप त्यांनी त्रास घेतला, खूप कष्ट घेतला. आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्या पिढीमध्ये परिवर्तन आलं. बाबासाहेबांच्या विचारामुळे एकदम आपल्या जीवनातली निराशा बदलली.
आपल्या जीवनातलं जे मेलेल्या जनावरचं मांस खाणं आपल्या लोकांनी सोडून दिलं. वास यायचे, असे चमडे वाढत राहायचे दोऱ्या अशा बांधाच्या अंगणामध्ये, आणि ते चमडं खाल्लेलं ते असं वाढत राहायचं, वास यायचे तिथून जायला. ते वाढलेलं चमडं आपण खायचे भाजी बनवून. जसं वालाच्या शेंगा आपण खेड्यामध्ये माहित आहे ना, शेंगा सुकवून खातात ना, हा तसं ते चमडे. या सगळ्या गोष्टीतून आपण पार पाडलेले आहोत. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला निराशा, आपल्या जीवनातली निराशा खतम केली. नाही, आम्ही आता कुणाचं उष्ट नाही खाणार, आम्ही उपाशी राहू, मेलेल्या जनावरांचा मांस नाही खाणार, आम्ही हे करू ते करू. मग मुलांना शिक्षण देऊ, मुलांना शिकवलं, आणि आपली पिढी आज तर तयार झाली. त्याच्या पाठीमागे आपल्या पूर्वजांचा खूप मोठा योगदान आहे. म्हणून आपल्या घरचा, आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचं सुद्धा योगदान आहे. तो नातू थोडा हुशार होते, मग नातू म्हणते की मी परीक्षा घेणार आहे तुमची. आजा आणि आजोबाला म्हणते की मी तुमची परीक्षा घेणार आहे. आता आजोबाचं नातवावर जास्त प्रेम राहते, लहान लहान, मग त्यालाही वाटते की बा आपल्या मुलासारखे, लहान मुलाला आपण आपल्या खेळवलं लहानपणी, आता मुलाच्या रूपात नातू आहे त्याला आपण खेळवतो, त्याला आनंद वाटला. ठीक आहे, तुमचे जेवणाचे भांडे मी लपवून ठेवतो, ज्या भांड्यामध्ये तुम्हाला जेवण देते ते भांडे मी लपवून ठेवतो, सांगत नाही मी, आणि तुम्ही पण नाही सांगायचं. विचारलं तर आम्हाला माहीत नाही कोणी नेलं, पण मी लपवून ठेवेन. त्यांनी, त्या नातवांनी तसंच केलं, त्यांची जेवणाचे भांडे लपवले. सकाळी स्वयंपाक झाला, सून म्हणते आणा तुमचे ताट, हे घ्या भात पोळी, हे पोळी. तर म्हणते आमचे ताटच दिसत नाही, जेवणाचे वाटे दिसत नाही, कुठं ठेवले तुम्ही? माहित नाही या खोलीतून कोणी नेलं काय, कसं नेते, कशी चोरी होते? तुम्हाला एक साधं ताट आणि वाटीस, तिला जे काय शिवा द्यायचा ते सांभाळून ठेवता येत नाही. तुम्हाला पनिशमेंट, आज जेवण नाही मिळणार, पनिशमेंट. सकाळी जेवण नाही दिलं, उपाशी राहिले दिवसभर. नातवालाही वाटलं की आपण कसं जेवायचं, तो नाही, आई मला भूक नाही, मी पण जेवत नाही. मग संध्याकाळी शोधा दिवसभर, तुम्हाला तुमची वस्तू ताट वाटी मिळाल्याशिवाय मी जेवण देणार नाही. संध्याकाळपर्यंत वेळ दिला, संध्याकाळी त्यांना जेवण मिळालं नाही, तुमचं जेवण नाही. नातू पण म्हणे मी पण नाही जेवत, मला भूक नाही आहे. बिमार पडशील, जेवण कर थोडं तरी. नाही म्हणे मला इच्छा नाही, माझी तब्येत बरोबर नाही, मी जेवत नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा त्याला रात्रभर त्या नातवाने विचार केला की माझे म्हातारे आजोबा हे पूर्ण सकाळी जेवण नाही केले, रात्री जेवण नाही केले, उपाशी आहेत, माझ्यामुळे उपाशी आहेत. मग सकाळी त्यांनी मग आपल्या आईवडिलाला सांगितलं की यांचे ताट आणि वाटी, जेवणाचे भांडे मी लपवून ठेवले, मीच लपवून ठेवले. तू लहानपणापासून चोरी करायला शिकला, हे तू करायला नाही पाहिजे, चोरी करतो, त्याला शिवाय द्यायला लागले आई वडील. त्यांनी सांगितलं आई बाबा मी चोरी नाही केली म्हणे, मला आठवण आहे म्हणे, या भांड्यामध्ये तुम्ही माझ्या आजा आणि आजोबा, म्हणजे स्वतःच्या वडिलाला सांगितलं की स्वतःच्या वडिलाला तुम्ही वेगळ्या भांड्यामध्ये, वेगळ्या वाटीमध्ये जेवण देत होते, स्वतःच्या वडिलाला वेगळ्या खोलीमध्ये ठेवत होते.
बाबा तुम्ही म्हातारे झाल्यावर मी पण तुमच्याशी असाच व्यवहार करेल. नातवाने स्पष्ट म्हटलं की बाबा तुम्ही म्हातारे झाल्यावर मी सुद्धा तुमच्यासाठी असा तुमच्या व्यवहार करेल. मनुष्य कसा आहे की किती पैसा असू द्या, म्हातारपण म्हणजे म्हातारपण. त्याला सेवेची गरज आहे, मदतीची गरज आहे, सहाय्याची गरज आहे. परंतु आताच्या पिढीमध्ये आम्ही पाहतो प्रत्येक घरी आम्ही जातो पूजेसाठी, घरोघरी जातो. त्या घरची परिस्थिती फक्त जेवणासाठी जात नाही, पूजेसाठी जात नाही. त्या घरची परिस्थिती विचारतो. म्हाताऱ्याची काय परिस्थिती आहे, भावाभावाची काय परिस्थिती आहे, भावा बहिणीची काय परिस्थिती आहे. भावाभावामध्ये भांडण. ज्या भावानी एकत्र एका ताटात जेवण केलं, लहानपणी आम्ही सगळे एकत्र होतो, एकत्र खेळत होतो, बहिणी एकत्र होत्या, एकत्र खेळत होतो. लग्न झाल्यावर काय झालं माहित नाही. भावाभावामध्ये भांडणं, भावा बहिणीमध्ये भांडणं. इट इज रिअलिटी. तुमच्या लक्षात आलं सर, परिस्थिती आहे की नाही अशी? आहे बरं परिस्थिती, आहे परिस्थिती अशी. भावाभाव भांडणं, म्हाताऱ्याची दुर्लक्ष करणे म्हाताऱ्याकडे, आहे परिस्थिती अशी. हा विकार. जे मन तुमचं स्वच्छ आणि पवित्र आहे, जे मन तुम्हाला प्रकाशासारखं तुम्हाला उजेड देतो, सगळ्या प्रकाराच्या अंधकारामधून तुम्हाला प्रकाशाकडे नेतो, जीवनामध्ये प्रकाश देतो जे मन, त्याच मनाला तुम्ही बंदिस्त केलं, त्याच मनाला विकारामध्ये बंदिस्त केलं, त्याच मनाला वाईट दुर्गुणामध्ये तुम्ही बंदिस्त केलं. तुमच्या स्वतःच्या मनाला तुम्ही बंदिस्त केलं. वाईट व्यसन लावून घेतले, वाईट गोष्टीमध्ये फसले तुम्ही. तरुण पोरं दारू पिऊन मरताना पाहिले. एक मुलगा आमच्यासोबत 12वीला होता, एकदम टॉपर. आणि त्यावेळेस आमच्या वेळेस तर इंग्रजीचं तेवढं प्रचलित नव्हतं, आता मराठीचं शिक्षण चालू होतं. त्या काळामध्ये तो इंग्रजी एकदम टॉप इंग्रजी बोलायचा, मेरिटमध्ये यायचा. जसा कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळालं, आम्ही सुद्धा त्याच कॉलेजमध्ये होतो, तो एक त्याच कॉलेजमध्ये होता. त्याचं मन विचलित झालं, त्याचे विचार बदलले, त्याच्या वासना बदलल्या, त्याचे विचार बदलले. टॉपर मुलगा एकदम जो डाऊन झाला, दारू पिऊन राहणं, गांजा पिऊन राहणं, वाईट मुलाच्या संगतीमध्ये राहणं, मुलीच्या याच्यामध्ये राहणं, टांटिंग करणे, मुलीला छेडणे. पूर्ण जो टॉपर मुलगा, त्याचं मन अस्वच्छ झालं, त्याचं मन खराब झालं, त्याचं जीवन खराब झालं. आम्ही ड्युटीला लागलो, आम्ही नोकरीला लागलो, त्याची परिस्थिती पाहिली. दारू पिऊन इकडे तिकडे फिरता फिरता पाहिलं, काही दिवसांनी मरताना पाहिलं त्याला. जो टॉपर, ज्याला सगळ्या वर्गातून मान सन्मान देत होते की टॉपर मुलगा, सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायचं, एका मनाने नियंत्रण न ठेवल्यामुळे, एका मनाच्या विकारामुळे जीवन बर्बाद झालं. एवढं आपल्या मनाला महत्व आहे बेटा, एवढं आपल्या विचाराला महत्व आहे, एवढं आपल्या चरित्राला महत्व आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की विद्या ज्ञान हे सगळं प्रथम आहे, परंतु विद्येसोबत शील महत्वाचं आहे. तुमच्या मनावर नियंत्रण, तुमच्या मनाला हे करणे आवश्यक आहे, आणि स्वाभिमान ठेवणे आवश्यक आहे. 3 गोष्टी ठेवणे आवश्यक आहे. समाजाची एवढी बिकट परिस्थिती आहे,
की या समाजाकडे जेव्हा तुम्ही संशोधन करता, या समाजाचं विश्लेषण करता, व्हिज्युअलायझेशन करता, त्यावेळेस समाजचे चित्र हे वेगळं दिसते, आपल्याला वेगळं दिसते. म्हणून त्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर निघायचं आहे. हे जे तरुणपण आहे हे तुमच्या जीवनातील सगळ्यात एनर्जिक म्हणजे शक्तिशाली, उत्साहवर्धक. जे काय करायचं आहे तुम्हाला याच वयात करायचं आहे, याच वयात करायचं आहे. जे काही तुम्हाला मोठी इमारत बनवायची असेल, त्या इमारतीचं फाउंडेशन याच वयात तुम्हाला करावं लागेल. म्हणून तुम्ही जे काही निर्णय घ्याल, या वयातला निर्णय हा तुमच्या भविष्याचा निर्णय राहील. या तुमच्या निर्णयावर तुमचं भविष्य घडणार आहे. म्हणून तरुणपणामध्ये तुम्हाला जे निर्णय घ्यायचे आहेत ते योग्य निर्णय घ्या. आपल्याला काय बनायचं आहे, खरंच आपलं ध्येय बरोबर आहे का, की आपण पुढे काय करणार आहोत, कशा पद्धतीने जीवन जगणार आहोत, हे सगळं ठरवण्याची भूमिका आता तुमची आहे आणि तुम्हाला हे सगळं करावं लागेल. कोणी वेळेवर तुम्हाला साथ देणार नाही. तुमचं भविष्य तुम्हाला घडवावं लागेल. 10 मित्र तुमच्या सोबत असतील, पण जेव्हा कठीण परिस्थिती येते, अरे 1000 रुपये आहे का, मला मदत, मला घर, अरे यार आत्ताच होते, मी खर्च करून टाकले. 24 तास तुमच्या सोबत राहील, पण जेव्हा तुमच्यावर कठीण परिस्थिती येईल कोणी मदत नाही करणार. प्रेम आहे, बोलणं आहे, वागणं आहे, परंतु जे नैतिकता, मॉरल ज्याला म्हणतात, मॉरलिटी, की डायरेक्ट लोकांना मदत करणे, मॉरलिटी, ती नैतिकता नाही आहे. खूप सुंदर बोलतील, खूप मिळून मिसळून राहतील, खूप हे करतील, पण मॉरलिटी ज्याला म्हणतात, मॉरलिटी इज इक्वल टू गॉड. ईश्वराच्या बरोबर मॉरलिटी आहे, नैतिकता. जो मनुष्य प्रत्यक्ष डायरेक्ट प्रत्येक क्षणी तुम्हाला मदत करतो, मग तो कोणी असो, तो ईश्वराच्या बरोबर आहे. ईश्वर आम्ही पाहिला नाही, पण तो व्यक्ती पाहिला जो आम्हाला मार्गदर्शन करतो, जो वेळोवेळी मदत करतो, तोच आमचा खरा ईश्वर आहे. हे जे महत्त्वाचे मुद्दे आहे. आपलं मन बंदिस्त असते. आपल्या मनामध्ये बरेच विकार आहेत, तर त्या विकारावर आज आपण चर्चा करू. मनाचे विकार आणि ते मनाचे विकार कशा नष्ट करायचे, त्यानंतर बुद्धांनी समृद्धी प्राप्त कशी केली, बाबासाहेबांनी ज्ञान प्राप्त कसं केलं, आज दिवसभरामध्ये हे विषय आपल्याला घ्यायचे आहे.